पहिल्यांदा तुम्ही मतदारसंघात येत आहे, एवढं जनतेचं प्रचंड प्रेम आहे, काय सांगाल? नाही हे बघा प्रेम आहे आणि ते प्रेम एवढं जे मताधिक्य मिळालं त्यातच प्रेम कळून आलंय। आज 1,42,000चं मताधिक्य मला जे दिलं ह्यातच जावळी तालुक्याचं माझ्यावर किती प्रेम आहे किती विश्वास आहे हे दिसून आले आणि याच्यामुळेच आज ही जबाबदारी मला मिळाली। आज या तालुक्यातल्या सगळ्यांची अपेक्षा होती की आपल्या तालुक्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे। आज भाजपनं देवेंद्र फडणवीसांनी ही अपेक्षा आपली पूर्ण केली। आता आपल्याला काम करायचं आहे आणि मोठं काम करायचं आहे। आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे मोठं काम करायचं आहे आणि सगळेजण मिळून आपण ते करू। भाजपनं तुमच्यावर जबाबदारी टाकली, तुमचा सन्मान केलाय, पण आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे, काय तुमचा पुढचं नियोजन आहे? नाही नुसता माझा सन्मान नाही केलेला, माझ्या मतदारसंघाचा आणि माझ्या जिल्ह्याचा पण सन्मान केला लक्षात ठेवा। आज सातारा जावळीचा आमदार म्हणून मी ज्यावेळेला विधानसभेत जातो त्यावेळेला मला मंत्रिपद देऊन माझ्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ आणि माझ्या सातारा जिल्ह्याचा पण सन्मान केला आहे। आणि आता एकच आहे की शासनाच्या माध्यमातून ज्या काही आपल्या म्हणजे राहिलेली कामं असतील, काही नवीन योजना असतील त्या आपण पूर्ण करू। महाराजसाहेब, तुमच्या मंत्रिपदासाठी उदयनराजे आग्रही होते, आणखीन सातारा जिल्ह्यातले कोणाकोणाचा आग्रह होता? नाही, उदयनराजे यांनी माझ्यासाठी ते आले, देवेंद्रजींकडं मनोज दादा घोरपडे आले, अतुल बाबा आले, सगळेच आले माझ्यासाठी। सगळ्यांनी विनंती केली की बाबांना यावेळेला संधी द्यावी जिल्ह्याच्या वतीनं आणि त्यांचं नक्कीच मी मनापासून सगळ्यांचं जे आणि सगळे पदाधिकारी पण पक्षाचे जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी धैर्यशील दादा असतील, आमचे विठ्ठल बोलशेटवार असतील, सर्व आमच्या वेगवेगळे जे मोर्चे आहेत त्याचे अध्यक्ष असतील, सगळ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केला। सगळ्यांचं मी मनापासून नक्कीच आभार मानतो आणि हे कायम मी लक्षात ठेवीन, माझ्यासाठी या सगळ्यांनी प्रयत्न केला आहे। पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात? शेवटी पालकमंत्र्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत, कोणाला कुठली जबाबदारी द्यायची। आज जसं खात्यांचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले तसं त्याचा पण घेतील। धन्यवाद बाबा। पालकमंत्री पदाचा निर्णय हे 2 उपमुख्यमंत्री व 1 मुख्यमंत्री घेतील। त्याचबरोबर माझ्यासाठी सर्वांनीच मुख्यमंत्र्यांच्याकडे मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता, त्यांच्या सर्वांचं मी ऋणी असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन सुमितसह दिनकर तोरा, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।